या परिसरामध्ये एक आमच्या ताई आहेत, त्या साधारण 3 ते 4 महिन्यापासून या ठिकाणी व्यवसाय करतात. या ठिकाणी चहा आणि मिसळ, वडा वगैरे विकतात. मला एक व्हिडिओ पाठवण्यात आला आणि त्या व्हिडिओमध्ये त्या ताई असं म्हणत होते की माझी मुलगी 12 वर्षाची आहे आणि त्यांना एक घर आम्ही भाड्याचं शोधत होतो आणि ते शोधत असताना आम्हाला असं सांगितलं की तुम्ही मराठी आहात म्हणून तुम्हाला ते घर आम्हाला देता येणार नाही. मी या मीरा भाईंदर शहराचा आमदार आहे. अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आजपर्यंत आलेल्या आहेत, परंतु त्या तक्रारी आल्यानंतर त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आज अचानक या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा माहिती कळली तेव्हा मी स्वतः या ठिकाणी आलो. त्या ताईंना माहिती विचारली तर त्यांनी सांगितलं, साहेब ही वस्तुस्थिती आहे की मला मराठी आहे म्हणून घर नाकारलं. तर मीरा भाईंदर शहरामध्ये असं का जर कोणी मराठी लोकांना घर नाकारत असेल किंवा भाड्याचं घर द्यायला जर नकार देत असेल तर ते बिलकुल चालणार नाही. तिने एवढंही सांगितलं की मी माळकरी कुटुंबातली आहे, त्यामुळे आम्ही काही नॉनव्हेज वगैरे खात नाही. मी त्यांना हेही सांगितलं की भले तुम्ही माळकरी कुटुंबातली नसलाल तरी शेवटी या लोकशाहीमध्ये कोणी काय खावं काय खाऊ नये हा अधिकार आपल्याला दिलेला आहे आणि त्यामुळे त्या अधिकाराचा वापर करून कोणी जर घर नाकारत असेल तुम्हाला तर ते योग्य नाही. म्हणून राज्याचा मंत्री असताना सुद्धा मी या ठिकाणी आलो, कारण माझ्या शहरातलं हे प्रकरण होतं. मी स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना, माझ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना की अशा प्रकारे जर कोणी मराठी कुटुंबियांना घर नाकारत असेल तर जाऊन ताबडतोब त्याला जाब विचारा. जर कोणी चुकीच्या पद्धतीने दादागिरी करत असेल, दंडुकेशाही करत असेल, गुंडगिरी करत असेल तर ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये जो कोणी डेव्हलपर असेल आणि तो जर मराठी लोकांना पैसे देऊनही घर नाकारत असेल तर त्याची एकही वीट प्रताप सरनाईक रचू देणार नाही, याची खबरदारी त्याने घ्यावी आणि नंतरच मराठी माणसाला घर नाकारावं असं त्याने बोलावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.